तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपनं मुंबई महापालिकांसाठी रणशिंग फुंकलं। बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजला असं सांगताना बाळासाहेब ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लगावला। उद्धव ठाकरेंचं विकासावरचं एक भाषण दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा असंही फडणवीस म्हणाले। तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे ब्रँडवरनं जोरदार हल्लाबोल केला। कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी, खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे, तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का। पण काही हरकत नाही, आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे। पुन्हा एकदा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला, ती आमची प्रेरणा आहे। आणि म्हणून ज्या प्रकारे 2019 ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022 ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं। तुम्ही यांची भाषण बघा, काय बोलतात। यांच्या भाषणांमध्ये मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला। तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा, एक वाक्य। मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या। बोलतच नाहीत, बोलूही शकत नाहीत, कारण मराठी माणसाचं बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे।